नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे राजमाता जिजाऊंचं माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथील जाधवराव यांच्या घराण्याची माहिती आपणास देण्याकरता त्यांचं इतिहासातील स्थान, या घराण्यात होऊन गेलेले कर्तबगार पुरुष आणि त्यांनी दिलेलं योगदान याविषयीची माहिती ही बहुतेक आपल्या सगळ्यांना असत नाही। आणि जिजाऊंच्या नंतर आणि लखोजी जाधवांच्या नंतर या घराण्याचं काय झालं, या घराण्यातील पुरुषांनी केलेला पराक्रम, त्यांनी कोणकोणत्या सत्तांच्या पदरी सेवा चाकरी केली आणि त्यांनी दिलेलं योगदान, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला व्हावी या उद्देशाने हा व्हिडिओ मी केलेला आहे। मातोश्री जिजाऊंचा माहेर असलेल्या सिंदखेड राज्यातील अनेक कर्तबगार व्यक्तींनी लखोजी जाधवांपासून निजामशाही, मोगल, हैदराबादचे निजाम आणि छत्रपती शिवाजी महाराज व नंतरच्या कालखंडामध्ये संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई यांच्या काळामध्ये स्वराज्याची सेवा ही केलेली आपल्याला बघायला मिळते। आता या सिंदखेडच्या जाधवराव घराण्याची स्थापना किंवा या घराण्याला खऱ्या अर्थाने जे मोठेपण प्राप्त करून दिलं ते लखोजी जाधवांनी। विठोजी आणि ठाकराबाई या दाम्पत्याच्या पोटी लखोजी जाधवांचा जन्म हा झालेला होता। निजामशहाकडून लखोजी जाधवांना सिंदखेडची जहागीर ही मिळालेली होती। सन 1596 मध्ये मोगलांनी ज्या वेळेला विदर्भ जिंकून घेतला आणि विदर्भ जिंकून घेतल्यानंतर लखोजी जाधवांची जहागीर ही विभागली गेली। त्यांच्या जहागीरीचा काही भाग मोगलांच्या राज्यामध्ये तर काही भाग हा निजामशाहीच्या राज्यामध्ये असा विभागला गेला। आणि त्या कारणामुळे लखोजी जाधवांचं दोन्हीही दरबाराशी संबंध राहिलेला होता। दोन्ही दरबारामध्ये त्यांचं वजन हे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतं। अशा या लखोजी जाधवांना 3 पत्नी होत्या, यमुनाबाई, भगीरथीबाई आणि गिरिजाबाई। लखोजी जाधवांची कन्या जिजाऊ किंवा जिजाबाई हिचा विवाह हा भोसले घराण्यातील शहाजीराजे भोसले यांच्याशी झालेला होता। म्हणजे मातोश्री जिजाऊंचा विवाह हा शहाजी राजांशी झाला आणि या विवाहाने जाधव आणि भोसले ही त्या काळातील 2 मातब्बर घराणी जी होती ही घराणी एकत्रित आली असं आपल्याला दिसून येतं। परंतु हा स्नेहसंबंध फार काळ काही टिकून राहिला नाही। निजामशाही दरबारामध्ये असलेल्या खंडागळेच्या हत्ती प्रकरणावरून या 2 घराण्यांच्या मध्ये भांडणं झाली आणि वितुष्ट आलं। यात भोसल्यांच्याकडून दौलताबाद येथे निजामशाहीचा दरबार सुरू आहे, दरबाराच्या बाहेर हा खंडागळेचा हत्ती बिथरला आणि त्या हत्तीला आटोक्यात कोणी आणायचं याच्यावरून भोसले आणि जाधव या 2 घराण्यातील तरुण पोरांच्या मध्ये संघर्ष घडून आला आणि भोसल्यांकडून लखोजी जाधवांचा ज्येष्ठ पुत्र दत्ताजी हा मारला गेला। आणि हे समजल्यानंतर लखोजी जाधवांनी शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजी यांना ठार मारलं आणि या झटापटीमध्ये लखोजी जाधवांनी खुद्द आपले जावई असणाऱ्या शहाजी राजांवर देखील तलवार चालवलेली होती। आणि या प्रकरणी निजामशहाने शहाजी राजांची बाजू घेतली म्हणून नाराज झालेले लखोजी जाधव हे मोगलांच्या सेवेमध्ये गेलेले होते। आणि ते तिकडे गेलेले असताना मोगल आणि निजामशाही यांच्यामध्ये एक मोठं युद्ध घडून आलं, त्याला भातवडीचं युद्ध म्हणून ओळखलं जातं। आणि या युद्धामध्ये शहाजीराजांच्या पराक्रमाच्या जोरावर निजामशाहीला मोगलांना पराभूत करणं हे शक्य झालेलं होतं। आणि या लढाईमध्ये शहाजीराजे निजामशाहीच्या वतीने, शहाजीराजे मोगलांच्या वतीने तर शहाजीराजे निजामशाहीच्या वतीने तर लखोजी जाधव हे मोगलांच्या वतीने लढत होते। आणि त्यामुळे जाधव आणि भोसले हे सासर जावाई हे एकमेकांच्या विरोधामध्ये लढले आणि मोगलांकडून लढणाऱ्या लखोजी जाधवांचा पराभव झाला आणि निजामशाहीकडून लढणाऱ्या
शहाजी राजे भोसले यांना विजय प्राप्त झाला आणि या लढाईत त्यांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे त्यांचा राजकीय अभ्युदय देखील घडून आला. काही काळ गेल्यानंतर लखोजी जाधव हे पुन्हा मोगलांची चाकरी सोडून निजामशाहीच्या सेवेमध्ये आले. आता निजामशाहीच्या सेवेत आल्यानंतर काही काळामध्येच त्यांच्यावर एक अत्यंत अनिष्ट अशा प्रकारचा प्रसंग ओढवला आणि या प्रसंगामध्ये निजामशहाने दौलताबादेस कट रचून लखोजी जाधवांना दरबारामध्ये बोलावून त्यांना घातपाताने ठार मारलं. या घटनेमध्ये लखोजी जाधव मारले गेले. त्यांची 2 मुले अचलोजी आणि रघुजी किंवा रघोजी हा आणि त्यांचा एक नातू यशवंतराव असे 3 जण त्यांच्या सोबतीने दरबारामध्ये मारले गेले. त्यानंतर लखोजी जाधवांच्या पत्नींनी कसं तरी आपल्या सर्व सैन्याला आणि कुटुंबातील व्यक्तींना एकत्रित करून सिंदखेड हे गाठलं आणि मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये लखोजींच्या निधनानंतर हे जाधव घराणे जे आहे कशा पद्धतीने पुढे गेले याचा इतिहास आपल्याला पाहणं हा मोठा रंजक भाग आहे, कारण याविषयी आपल्याला काहीच माहिती असत नाही. लखोजी जाधवांना 4 मुलं होती. मोठा मुलगा दत्ताजी हा खंडागळेच्या हत्ती प्रकरणामध्ये मारला गेलेला होता. दत्ताजीचा मोठा मुलगा यशवंतराव हा लखोजी जाधवांच्या सोबत दौलताबादच्या दरबारामध्ये निजामशहाच्या मारला गेला. दत्ताजीचा दुसरा मुलगा ठाकोरजी हा जाधव घराण्याचा वारस बनला आणि यालाच जाधवराव हा किताब मिळालेला होता. लखोजी जाधवांची आणखी 2 मुले अचलोजी आणि रघोजी हे लखोजी जाधवांच्या बरोबरच निजामशाही दरबारामध्ये मारले गेलेले होते. लखोजींचा 4था मुलगा हा बहादूरजी आणि हा बहादूरजी लखोजींचे जे भाऊ होते या जगदेवराव नाव त्यांचं होतं आणि या जगदेवरावांच्याकडे तो जगदेवराव हे निपुत्रिक असल्या कारणामुळे मुलबाळ त्यांना नव्हतं आणि म्हणून लखोजी जाधवांचा जो 4था मुलगा होता त्यांनी बहादूरजींना दत्तक घेतलं आणि अशा रीतीने बहादूरजी हे जगदेवरावांच्याकडे दत्तक गेले. त्यावेळेला बहादूरजींना मुलबाळ नव्हतं आणि म्हणून बहादूरजींनी पुन्हा रघोजी हे जे आपले बंधू वडिलांच्या सोबत मारले गेले त्यांचा मुलगा दत्ताजी यांना आपल्या घरी म्हणजे आपला वंशज म्हणून त्यांनी दत्तक घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे लखोजी जाधवांचा भाऊ भूतोजी उर्फ जगदेवराव हे जे होते यांना मोगलांकडून चांगली मनसब मिळालेली होती आणि त्यांना मूलबाळ नसल्या कारणामुळे त्यांनी लखोजीच्याच मुलाला म्हणजे आपल्या पुतण्याला त्यांनी दत्तक घेतलेलं होतं. लखोजीचा नातू जो लखोजीचा वारस बनला ठाकोरजी याला देखील मोगलांकडून जाधवराव ही पदवी मिळालेली होती. तसंच 3000 जात आणि 1500 स्वार अशी मनसब देखील त्यांना मिळालेली होती. अचलोजीचा मुलगा विठोजी यास 2000 जात आणि 1000 स्वार अशी मनसब मिळालेली होती. लखोजीचे भाऊ जगदेवराव यांना मोगलांकडून मनसब तर मिळाली, परंतु मोगलांच्याकडून कामगिरी करत असताना लष्करी कामगिरी करत असताना त्यांनी खूप मोठा नावलौकिक प्राप्त केला किंवा चांगली कामगिरी बजावली. जून 1633 मध्ये मोगलांनी दौलताबादचा किल्ला निजामशहाकडून जेव्हा जिंकून घेतला त्यावेळेला या लढाईमध्ये जगदेवराव हे मोगलांच्या वतीने लढलेले होते, मोगलांच्या बाजूने होते. त्या जगदेवरावांना मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी लखोजीचा मुलगा बहादूरजी यांना दत्तक घेतलं होतं हे आपण आधी पाहिलंच. परंतु
बहादूरजींना दत्तक घेतल्यानंतर त्यानंतर जगदेवरावांना मुलगा झाला आणि त्याचं नाव रुस्तुमराव असं ठेवण्यात आलेलं होतं. ह्या रुस्तुमरावाचा नातू मानसिंग ह्याची मुलगी अंबिकाबाई उर्फ राजसबाई हिचे लग्न 14 जून 1704 रोजी शाहू महाराजांच्या सोबत औरंगजेबाने लावून दिल्याची गोष्ट जी आहे ती आपल्याला पुढे ज्ञात होते. आणि जगदेवरावांनी दत्तक घेतलेल्या बहादूरजींना मुलबाळ नसल्या कारणामुळे त्यांनी आपला भाऊ रघोजी याचा पुत्र दत्ताजी यांना दत्तक घेतलं आणि या दत्ताजींनी खूप मोठा पराक्रम गाजविला. दत्ताजी हा अतिशय शूर आणि कर्तबगार होता. निलंग्याच्या लढाईमध्ये विजापूरकरांच्या विरुद्ध लढत असताना त्याने मोठा पराक्रम गाजविला आणि याच लढाईत दत्ताजी आणि त्यांच्यासोबत दत्ताजींची 2 मुलं रघोजी आणि यशवंतराव ही 2 धारातीर्थी पडल्याची बातमी आपल्याला वार्ता आपल्याला कळते किंवा माहिती आपल्याला मिळते. आणि या लढाईमध्ये दत्ताजीने गाजविलेल्या पराक्रमाचं खूप वीररस प्रधान अशा प्रकारचं वर्णन हे प्रत्यक्षामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं की दत्ताजी किती जबरदस्त लढाई करत होता. आणि ही लढाई करत असताना त्याने शत्रूच्या बरोबर जे द्वंद्व केलेलं आहे त्याचं खूप रसभरत वर्णन हे जाधवरावांच्या संबंधीच्या बखरीमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दत्ताजीच्या मृत्यूनंतर त्यांची बायको सगुणाबाई या त्यांच्यासोबत सती गेलेल्या होत्या आणि या दत्ताजीचा लहान मुलगा जगदेवराव यास जयसिंग याने 500 जात आणि 300 स्वारांची मनसब दिली होती. त्यावेळेला हा जगदेवराव हा अवघा 14 वर्षांचा होता. लखोजीच्या मृत्यूनंतर ठाकोरजी हा दत्ताजीचा मुलगा व लखोजीचा नातू हा जाधव घराण्याचा प्रमुख बनलेला होता. त्याला जाधवराव ही पदवी मोगलांनी दिल्याचं आपण आधीच बघितलेलं होतं. परंतु बहादूर खानाच्या वेळी तो नाशिकला ठाणेदार होता आणि सालदेरीच्या मोहिमेच्या वेळी शिवाजी महाराजांचा जसा प्रतिकार एका मोगलाच्या ठाणेदाराने करायला हवा तसा प्रतिकार हा ठाकोरजींनी केला नाही. म्हणून मोगल सुभेदाराने त्यांची हजेरी घेतली आणि मग बहादूर खानाने त्यांची हजेरी घेतल्यानंतर त्यांनी मोगलांची चाकरी सोडली आणि ते शिवाजी महाराजांना जाऊन मिळाले. त्या कारणाने मोगलांनी जाधवरावांची ठाकोरजीची जी काही मनसब होती जहागीर होती ती जप्त केली आणि जप्त करून जगदेवरावांना म्हणजे लखोजी जाधवांच्या बंधूंना ती दिलेली होती असं आपल्याला दिसून येतं. जगदेवराव हा आपल्या कर्तृत्वाने लखोजीराजांचा बंधू नव्हे तर पुढे जो दत्ताजीचा लहान मुलगा जगदेवराव हा जो आहे या जगदेवरावाने मोगलांच्याकडे मोठी चाकरी केलेली होती आणि 1672 मध्ये त्याला ही मनसब प्रत्यक्षामध्ये देण्यात आली. आणि ही नावं बऱ्याचदा पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजायला कठीण जातं की मी मगाशीच बोलता बोलता सहजपणे लगेच म्हणालो की लखोजी राजांचे बंधू जगदेवराव, परंतु हे जगदेवराव हे लखोजीचे बंधू नसून दत्ताजींचे पुत्र होते आणि त्यांनी स्वकर्तृत्वावर मोठा नावलौकिक हा मिळविलेला आपल्याला पाहायला मिळतो. जगदेवराव हे कर्तबगारीने अनेक उत्कर्षाच्या पायऱ्या चढत गेले. मोगल सुभेदार दिलेर खानाच्या सोबत गोवळकोंड्याची मोहीम, बेरडांवरील मोहीम या मोहिमांमध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यांनी मोठा पराक्रम या मोहिमांमध्ये गाजविल्याची माहिती मिळते. औरंगजेबाने 1687 मध्ये देशमुखीचे सर्व वतन जगदेवराव व त्याचा पुतणा रुस्तुमराव जो रघोजीचा मुलगा होता यांना दिल्याची माहिती
आपल्याला प्राप्त होते. जगदेवराव हा मोठा धर्मनिष्ठ अशा प्रकारचा होता, अत्यंत श्रद्धाळू होता. आणि जगदेवराव याने सिंदखेडच्या जवळ देऊळगाव येथे त्याने श्री व्यंकटेश्वराची स्थापना केलेली होती. आज हे विदर्भातील एक फार मोठे मंदिर म्हणून, तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस पावलेले आहे. आणि या जगदेवरावाचा दिनक्रम जो दिलेला आहे तो सगळा आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की अत्यंत धार्मिक वृत्तीचे, म्हणजे पूजा अर्चा, विविध विधी करणं, नामस्मरण करणं, पोथ्यांचं वाचन करणं, धर्मग्रंथांचं वाचन करणं इत्यादी सारख्या गोष्टींच्या मध्ये खूप मोठा वेळ ते दैनंदिन जीवनातील घालवत असत असं आपल्याला दिसून येतं. या जगदेवरावांचा मृत्यू औरंगजेब ज्या वेळेला सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी होता मुक्काम करून, त्यावेळेला इसवी सन 1700 मध्ये ब्रह्मपुरीच्या छावणीमध्ये या जगदेवरावांचा मृत्यू झाल्याचा इतिहास हा आपल्याला ज्ञात होतो. आणि अशा रीतीने या जगदेवरावांना 3 मुले होती. जी जगदेवरावांना जी मुले होती, मानसिंग आणि रघोजी, आणि त्याबरोबर इतरांना मोगलई मनसबी या जगदेवरावांच्या मृत्यूनंतर मिळाल्या. त्याला 2 पुत्र होते, मानसिंग आणि रघोजी. रघोजीचा मुलगा मानसिंग हा शाहू राजे जे होते, शाहू महाराज जे होते यांच्याकडे त्याचं खूप वजन होतं, कारण शाहू महाराज हे त्याला मामा लागत होते. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा बघतो, मानसिंग आणि रघोजी त्याबरोबरच म्हणजे जगदेवरावाचा मुलगा मानसिंग आणि रघोजी व इतर या सगळ्यांना मुघलांकडून मनसबी मिळालेल्या होत्या. आणि या मानसिंगाचा संबंध जो नातेसंबंध आहे शाहू महाराजांच्या बरोबर, मामा आणि भाचा अशा प्रकारचा असल्या कारणामुळे शाहू महाराजांच्या जवळ त्यांचं बरंच वजन हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सिंदखेडच्या जाधव घराण्यातील जिजाऊंचे बंधू अचलोजी हे वडिलांच्या सोबत निजामशाही दरबारामध्ये मारले गेलेले होते. आणि त्यानंतर या अचलोजींच्या पुत्राचा सांभाळ जिजाऊंनी केला. त्यांचं नाव संताजी होतं. आणि कनकगिरीच्या युद्धामध्ये ते मारले गेले. आता संताजीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शंभू सिंग याचंही पालन पोषण जिजाऊंनीच केलं. आणि पावनखिंडीच्या लढाईमध्ये शंभू सिंग हे जिजाऊंच्या बंधूंचे नातू हे त्या लढाईमध्ये मारले गेले. आणि मग शंभू सिंगांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र धनाजी याचं संगोपन देखील जिजाऊंनीच केलं. आणि या धनाजी जाधवांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये देखील त्यांनी स्वराज्याची सेवा केली. राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये ते विशेष तेजाने चमकले. संताजी घोरपडेंच्या सोबत धनाजी जाधव यांनी खूप मोठा पराक्रम हा गाजविला. धनाजी संताजीची ही जोडगोळी ही शत्रूच्या हृदयामध्ये धडकी भरविणारी अशा प्रकारची होती. आणि संताजींच्या मृत्यूनंतर धनाजी जाधव म्हणजे संताजींना ज्यावेळेला सेनापती पदावरून राजाराम महाराजांनी बेदखल केलं, त्यानंतर धनाजींकडे सरसेनापती पदाची मराठ्यांच्या सरसेनापती पदाची सूत्रे ही आलेली आपल्याला पाहायला मिळतात. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडामध्ये धनाजी जाधवांनी अप्रतिम अशा प्रकारचा पराक्रम, अद्वितीय अशा प्रकारचा पराक्रम हा गाजविलेला आपल्याला पाहायला मिळतो. शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर म्हणजे औरंगजेबाच्या कैदेतून शाहू महाराज ज्या वेळेला सोडण्यात आले, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीला ज्या वेळेला त्याचे सगळे पुत्र निघाले आणि यादवी युद्धाची सुरुवात वगैरे झाली, त्यावेळेला
शाहू महाराजांची सुटका त्यांनी केली आणि ते शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर तारा राणीकडे हे राज्य राहणार काय शाहू महाराजांकडे हे राज्य राहणार, संभाजीपुत्र शाहू यांच्याकडे हे राज्य राहणार, याचा जो संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाच्या दरम्यान धनाजी जाधवांनी शाहू महाराजांची बाजू ही घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. सन 1697 ते 1708 पर्यंत धनाजी जाधव हे मराठी राज्याचे सरसेनापती होते. 27 जून 1708 रोजी वडगाव या ठिकाणी धनाजी जाधवांचं निधन झालं आणि म्हणून जाधव घराण्याने स्वराज्याला आणि महाराष्ट्राला दिलेल्या 2 अमूल्य अशा प्रकारच्या देणग्या, एक म्हणजे राजमाता जिजाऊ ज्या स्वराज्य संकल्पिका होत्या, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या करवी मराठ्यांचं राज्य प्रत्यक्षामध्ये आणून दाखविलं आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये अप्रतिम अशा प्रकारचा पराक्रम करून ज्या धनाजी जाधवांनी मराठ्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचं आणि मोगलांना पराभूत करण्याचं एक अतिशय मोठं अशा प्रकारचं काम प्रत्यक्षात आणून दाखविलं. सेनापती धनाजी जाधवांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चंद्रसेन जाधव यांना सेनापतीपद मिळालेलं होतं, परंतु काही काळानंतर हे चंद्रसेन जे आहेत जाधव जे आहेत हे हैदराबादच्या निजामाच्या चाकरीमध्ये पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यानंतर चंद्रसेन जाधवांच्या मृत्यूनंतर पुढे रामचंद्र जाधव हे देखील हैदराबादच्या निजामाच्या सेवेमध्ये राहिलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा रीतीने जिजाऊंचं जे सिंदखेडचं जाधव घराणं होतं, या जाधव घराण्याचा हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आणि या पद्धतीने जाधवांनी वेगवेगळ्या सत्तांच्या पदरी सेवा केलेली आपल्याला दिसून येते. मुघलांच्याकडे दीर्घकाळ ते सेवेमध्ये होते, त्यापूर्वी निजामशाहीमध्ये आणि नंतरच्या काळामध्ये हैदराबादच्या निजामाच्या सेवेमध्ये पण त्या घराण्यातील वेगवेगळ्या पातींनी काम केलेलं आपल्याला घराण्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याबरोबरच धनाजी जाधवांनी स्वराज्याच्या सेवेमध्ये त्यांच्या वडिलांनी आजोबांनी आपले प्राण अर्पण केलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जो काही इतिहास आहे जाधव घराण्याचा तो आपल्याला ज्ञात व्हावा म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला जर तो आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा. काही ठिकाणी नावांचा गोंधळ आपल्याला होताना बघायला मिळतोय, तो आपण नीट समजून घ्यावा. माझ्याकडूनही 1-2 ठिकाणी 1-2 वाक्य ही चुकीची सुरुवातीला काही बोलली गेलीत किंवा त्याचं लगेच मी दुरुस्ती पण तिथे केलेली आहे, परंतु ते आपण सगळं नीट जाणून घ्यावं अशी विनंती मी आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद.